राज्यात दुहेरी वातावरण पाहायला मिळतंय। एकीकडे विदर्भ उन्हाच्या कडाक्यानं होरपळत असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावलेली असून नागरिकांना दिलासा मिळालाय। काल मुंबईसह पुणे, कोकणात पावसाच्या सरी कोसळल्या। आज देखील कोकणासह सातारा, सांगली जिल्ह्याला पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। दरम्यान अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्यानं रेड अलर्ट हवामान विभागानं दिलेला आहे। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून या भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। याशिवाय यवतमाळ, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यात उष्ण लाटेचा धोका लक्षात घेऊन ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। दरम्यान गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्येही उष्णतेचा प्रभाव राहणार आहे। दुसरीकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून विजांचा कडकडाट आणि अचानक पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी विजांसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, तर काही भागात उन्हाचा चटका कायम राहणार आहे। त्यामुळे राज्यभरात दुहेरी हवामानाचा अनुभव नागरिक घेत आहेत। भारतीय हवामान विभागाने यंदा केरळमध्ये 26 मे पासून मान्सून दाखल होईल असा अंदाज व्यक्त केलेला आहे। अंदमान निकोबार बेटांमध्ये मान्सूनचं आगमन आधीच झालं असल्यानं यंदा मान्सून वेळेआधीच सक्रिय होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस 2 ते 5 जून दरम्यान दाखल होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। सध्या वाढत्या उष्णतेमुळे नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत असून येत्या काही दिवसात मान्सून पूर्व पावसाचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे। दरम्यान आज देखील छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यात दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची दाट शक्यता आहे। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, आपल्या पिकांची काळजी घ्यावी आणि सतर्क राहावं। आता तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे, पावसाची काय स्थिती आहे, ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।